नमस्कार, मी अक्षदा. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. चरस, गांजा, बटन अशा प्रकारच्या नशा करणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या काही तरुणांनी कल्याण पश्चिम साईबाबा मंदिराजवळील पान टपरी मालक भानुवेंद्र प्रताप सिंह यांच्यावर केला चाकू हल्ला. कल्याण पश्चिम साईबाबा मंदिराजवळ पान टपरी मालक भानुवेंद्र प्रताप सिंह यांनी त्यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे तक्रार नोंदवली असून गुन्हा रजिस्टर नंबर 216/2025 BNS कलम 118(1), 115(2), 3-5 प्रमाणे वय वर्ष 18, व्यवसाय पान दुकान, राहणार रूम नंबर 2, काशी दर्शन चाळ, वाडेघर, हनुमान मंदिर, कल्याण पश्चिम यांनी त्यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले की मी माझी पानटपरी सकाळी 8 वाजता चालू केली आणि दुपारी 3:30 ते 4 च्या दरम्यान मी माझ्या पानटपरीच्या आजूबाजूला कचऱ्याची साफसफाई करत असताना पारसोबत अजून 2 इसम नशा करून आले आणि त्यांनी माझ्याजवळ 5 सिगारेट आणि 2 पाण्याच्या बाटल्या मागितल्या. मी त्यांना त्या दिल्या आणि त्याच्यानंतर मी त्यांना पैसे मागितले असता त्यांनी मला सांगितले की आम्ही पेटीएम वरती पैसे केले आहेत आणि त्याच्यानंतर मी जेव्हा माझा मोबाईल चेक केला तेव्हा मला माझ्या मोबाईलवर पैसे आले नसल्याबाबत मला समजले आणि मी तेव्हा त्यांना सांगितले की पैसे आले नाही. या गोष्टीचा राग त्यांनी मनामध्ये ठेवून त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याजवळ असलेल्या चाकूसारख्या धारदार हत्याराने माझ्या अंगावर डाव्या काखेच्या खाली वार करून दुखापत केली आणि रक्त येऊ लागले. त्यामुळे मी जोरात ओरडू लागलो. त्यावेळी त्यांनी माझ्याजवळ असलेला माझा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर मी त्यांच्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवली. तर अशा प्रकारच्या घटना कल्याण शहरामध्ये नेहमीच घडत असून मोठ्या प्रमाणात गांजा, चरस, बटन या सर्व गोष्टींची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून तरुणाई व्यसनाधीन होताना दिसत आहे. तरी पोलीस प्रशासनाने या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन या गोष्टींचा समूळ नायनाट करणे खूप गरजेचे आहे. आज सुबह मैं आया, दुकान खोली मैंने, इसके बाद बैठा ही था कि कुछ समय बाद पार्थ नाम के एक लड़के का फोन आया जो मेरा मित्र था इधर. फिर उसने मुझे गाली वाली देना स्टार्ट किया. मैंने कहा भाई गाली क्यों दे रहे हो? तो बोल रहे तुम भैया लोग इधर कमाने आते हो, ऐसा ऐसा करके काफी गालियां दी उसने. बहुत गंदी गंदी गालियां दी. मैंने कुछ नहीं बोला, मैंने फोन काट कर दिया. उसने से दोबारा मुझे फोन किया, कह रहा था अभी लड़के लोग को भेज रहा हूँ, तुझे ये करेंगे वो करेंगे. मैंने कहा ठीक है भाई, मैंने फोन काट दिया. इसके बाद मैं खाना वाना खा के बैठा ही था और 2-3 लड़के आए, मुझसे सिगरेट उन्होंने मांगी. 5 सिगरेट लिया और पानी लिया. इसके बाद मैं निकल गया बाहर, झाड़ू लगाने लगा. तब उन्होंने बोला कि पैसे आया क्या? मैंने कहा पैसे भाई ऑनलाइन में अभी नहीं आया. तो उन्होंने मुझसे बोला कि फोन दिखाओ. मैंने अपना फोन उन्हें दिया चेक करने के लिए, तो फोन में पेमेंट नहीं आया था. उसने एक लड़के ने फोन अपना मेरा फोन जेब में डाला और एक लड़के ने मुझे पकड़ा और एक लड़के ने चाकू निकाल के मुझे मार दिया. इधर मेरे लगा था, उसने मुझे मारा. इसके बाद मैं चिल्लाया और वहां से भागा. वो गांजा और बटन का नशा किए हुए थे. बराबर करते हैं, मेरी दुकान के पास आते हैं, बराबर गांजा का नशा करते हैं. हाँ, मैं एक लड़के को पहचानता हूँ, उसका नाम पार्थ है. उसके साथी ही है, मैं फोटो में बता दूंगा. अभी मैं नाम उनका पता नहीं, लेकिन पार्थ नाम का लड़का है, उसके साथ में ही आते हैं. मैं यूपी का रहने वाला हूँ, यूपी बांदा. भानुवेंद्र प्रताप सिंह. मुझे अभी आए हुए यहाँ 1 महीना ही हुआ. नहीं, कोई कुछ नहीं था. अभी हम लोग दोस्त ही थे. इसने गांजे के नशे में मुझे फोन किया, गाली वाली दिया और लड़कों को भेजा और मेरे चाकू मारा उन्होंने. मेरा फोन भी लेके गए हैं और चाकू भी मारी है. बस वो लोग कह रहे थे कि हमने ऑनलाइन पेमेंट दूसरे से करवाया है, तो फोन दो हम चेक करते हैं. मैंने बोला नहीं आया. तो उन्होंने बोला मुझे फोन दो हम चेक करते हैं. तब मैंने उन्हें फोन दिया और एक ने फोन डाला जेब में और एक ने पकड़ा, दूसरे ने मार दिया चाकू. नहीं, वो खुद ही अपने फोन से करते थे, इस बार दूसरे से करवा रहा है. हाँ, पुलिस कंप्लेन करवाई है. पुलिस वाले बोले हैं कि अभी आप जाओ, कल या परसों में देखते हैं. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.